बरं वाटत नाही, कटकट नाही ती. फक्त आपण दोघंच. अरे मेले काय आता कशाला आला तिकडे, का पिडतोयस मला? आठवण रमाकांतराव, अहो काल मला एक स्वप्न पडलं पहाटे, आणि पहाटे पडलेलं स्वप्न खरं होतं असं म्हणतात. हो हो खरं होतं. अगं माझ्या स्वप्नात आलं की रमाकांतरावांना साप चावलाय. काय सांगतोयस? अगं हे तर काहीच नाही. परवा माझ्या स्वप्नात आलं की रमाकांतराव 5व्या मजल्यावरनं पडले, आणि पडले तर पुन्हा उठलेच नाही. जरा मला एक सांगाल, तुमच्या स्वप्नात कधीतरी मी जिवंत असतो का? तेवढा दुर्दैवी नाहीये मी. म्हटलं आज रमाकांतरावांची विचारपूस करावी आणि मगच जावं. माझं काम झालं, मी निघतो. निघा निघा. मी जातोय. नुसतं हलतो, उठत नाही. चल तू चल. ताई मी जातोय. अहो आल्यासारखं त्याला जेवून तरी जायला सांगा. तू त्याला इथे थांबवणार नाहीस, हा माझा आदेश आहे. विजय इथून जेवूनच जाणार, हा माझा हुकूम आहे. नाही ना, हा माणूस इथे थांबणार असेल ना तर माझ्या काही अटी आहेत. मला सगळ्या अटी मान्य आहेत. ठीक आहे. अट नंबर 1, तू माझ्याशी बोलायचं नाही. ठीक आहे, तुम्ही माझ्याशी बोला. थोडक्यात मी तुझ्या वाटेला जाणार नाही, तू माझ्या वाटेला यायचं नाही. ठीक आहे, आजपासून आपले संबंध संपले. ठीक आहे. बरं, एकाने त्या कोपऱ्यात बसा आणि दुसऱ्याने त्या कोपऱ्यात बसा. झालं? अहो तुम्ही वाचताय? याला वाचता येतं? आली आली आली, मला भेटायला माणसं आली. नमस्कार रमाकांतराव. नमस्कार. या रमाकांत इल्ला साहेब, तुम्हाला कोणतरी भेटायला आलं. हा पाठवू द्या. काही लोकांना स्वतःविषयी उगाच फाजील कल्पना असतात. नाही साधा कुत्र सुद्धा भेटायला येत नाही, आणि आपले अरे मला भेटायला आली. भेटायला माणसं मला येतात. नमस्कार 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 नमस्कार. किती वेळा ते? बरं काय चमत्कार दाखवा तो. हो, मी पिडेल आणि पिडेल मोबाईल कंपनीचा सेल्समन. मग आम्हाला का पिडायला आले? नाही, तुमच्यासाठी मोबाईल आणले. आम्हाला मोबाईल नको आहे. माणसं बघून तरी वस्तू विकायला या. 12 महिने कडकीत असलेल्या माणसाला मोबाईल कसला विकताय? दादा दुसरीकडे जाऊन विका. ठीक आहे. थांबा. का? मला मोबाईल हवा आहे. तुमच्याकडे महागातल्या महागात मोबाईल असू द्या मला. पण आपल्याला काय करायचंय तू तो? जरा शांत हो ग. द्या. हो, आम्ही अशाच बकऱ्याच्या शोधात असतो ना गिरायकाच्या. त्याआधी तुम्हाला स्कीम समजावून सांगतो. स्कीम मरू द्या हो. मला एकाच्या नाकात ठिचून हा मोबाईल घ्यायचाच आहे. नाही हो, हा असा कानाला लावता तो. तुझा आणखी एक भाऊ हरवला होता का? हे त्यातलं दिसतंय. काय एक एक मला भेटता येत नाही. काय बघू? देतो. हे काय करताय? साफ करतोय. असा? हो, पूर्वी बुटांचा डीलर होतो ना. भेटले सगळे. हा घ्या, महागातला मोबाईल. आज कुठल्या परिस्थितीत मी हा मोबाईल घेणार? अरे देवा, माझ्या नवऱ्याला बाईल वेडा केला असतास तर चाललं असतं, पण मोबाईल वेडा का केलास रे? हो विश्वनारायण देवा महाराजा, एकदा तरी बेल वाजू रे. 4 दिवस झाले वाट बघतोय. आता हसेल मेला मला सगळी लोक. वाजू रे देवा देवा. देवानी माझं कारण ऐकलं. फोन आला. हॅलो रमाकांत होम्स. अरे आवाज येत नाही, थांब रे जरा. अरे थांब रे. सुरेश बोल. अरे तुझ्या फोन कडे अगदी डोळे लावून बसलो होतो. फोन करे डोळे? काय विनोदच करतोय? माझं मस्त चाललंय यार. काय काहींच्या नशिबात काही खरं नसतं. बघ ना आता, मोबाईल घेऊन 4 दिवस झाले तरी अजून एकही फोन आलेला नाही आहे. कसा येणार फोन? अरे मित्राला जर का नंबर कळवला तर फोन येणार ना. काय नाही रे, कंजूसपणा, दुसरं काय नाही. मला एक सांग सुरेश, माणसाचं स्टेटस समाजामध्ये केव्हा वाढतं? जेव्हा लगातार मोबाईल वरती धडाधड 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 फोन येतात तेव्हा. पण काहींच्या नशिबात ते नसतं. काहींच्या नशिबात नुसतं वाट पाहणं, नुसतं वाट पाहणं. चल ओके ओके ओके. पण स्वतःला समजतो कोणा? कशी बेल वाजत नाही बघतो. हा हॅलो हॅलो. हा देशपांडे.
घेतला. नंबर घ्या. 9 4 सॉरी काय केलंय जेवण? जेवण छान झालंय असं म्हणायचं होतं मला. फुकटचं असल्यावर काय खायला त्याला? विकतच्या जेवणाला शिव्या घालण्यापेक्षा हे बरं. हे बघा, तुम्ही दोघं एकमेकांना टोमणे मारण्यापेक्षा जेवणावर ताव मारला तर जास्त बरं होईल. ताई अगं तुझ्या आनंदासाठी मी काय वाटेल ते करेन. तोंड बंद करायला सांग जरा. बाबा कोण आहे? हॅलो. हा बोल रे बोल. हा नाही जेवायला बसलो तू. हा काय आहे जेवण? मसाले भात आहे. भाजीच काय दिसत नाही, नुसतं मसाला दिसतोय बाबा. काहीतरी आहे भाजी. स्टीलचं ताट आहे, स्टीलचा ग्लास आहे. अरे ते नाही सांगणार. तो बाजू रिकामा झालाय. हो हो. तुझ्याकडे काय आहे? नुसतं डाळ भात. अरे मेले पापड तरी करायचं ना. सोप्पा असतो. सोडाचा फुस्सा वाजला की काढायला खाली. हा चल मग. अच्छा. अरे बाबा काय रे गोड बोल आहे का? काय इथे काय घरी फोन करतोस? ऑफिसचे काम ऑफिस. मी घरी मध्ये त्यावर चर्चा करत नाही. चालते ऑफिस मध्ये ऑफिसचं काम करत नाही तर घरी काय ऑफिसचं काम करणार? फोन मला जेवायला सुद्धा देत नाहीये. फोनचं नाव बदलून विजय ठेवायला हवं नाही? हॅलो कोण? चल रॉंग नंबर. अहो मोबाईलवर पण रॉंग नंबर लागतो. तो फोन आहे. जशी आपल्याकडे वाटेल ती माणसं येतात तशी इथे वाटेल ते नंबर लागतात. समजलं. उगाच माझ्या भावाला टोचून बोलू नका. हं. अरे त्या फोनचा वापर जरा कमी करा. नाहीतर त्या मोबाईलचं बिल भरायला घरातलं आणखी काही विकावं लागेल. मला वाटतं तुमच्या खानदान आहे ना मला सुखाने जेवायला सुद्धा देणार नाही. काय हो तुमची ही मोबाईलची टॅ टॅ कधी बंद होणार आहे? तुला काय त्याचा त्रास होतोय का? त्रास नाही. हा जो आवाज काही मला डिस्टर्ब करतोय ना तो मला हवा हवासा वाटतोय. तुझ्या बोलण्याचा रोग मला कळतोय. मला माहिती आहे. अगं नवऱ्याची प्रगती तुझ्या डोळ्यात खुपते आहे. तुला माहिती नाही या मोबाईलमुळे माझं काय स्टेटस वाढलंय. तर भरपूर स्टेटस वाढले ना. आपल्याकडे मोबाईल आलाय हे कळल्यावर घर मालकाने घर भाडं वाण्याने रेशन सगळं माफच केलंय. वाटायला लागलेत. पुरे 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 हे सगळं ऐकण्यापेक्षा ना बाहेर जाऊन बसणं सोयीस्कर आहे. नाही अरे बापरे बाहेर आपले बंधुराज असतीलच नाही. हे म्हणजे आगीतून उठायचं आणि फुफाट्यात जाऊन बसायचं. काय हो काय केलंय विजयने? आजकाल तर तुमच्याशी बोलत देखील नाही. तर न बोलूनच भरपूर शहाणा आहे. मला सुद्धा फोन थडाथड येत आहेत. मस्त आहे मस्त. हा बोला ऋषिकेश शेठ. हा बोला. काय नाही अहो 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 ते कॉन्ट्रॅक्ट मलाच मिळालं पाहिजे. अहो अहो त्याच पैशाच्या मी एवढी मोठी उडी घेतली आहे. अहो 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 जरा माणुसकीच्या नात्याने विचार करा. हॅलो हॅलो ऐका. हॅलो हॅलो. अरे बापरे देवा आता काय होणार? पांडुरंगा वाचव रे मला. अरे नाही ना हे नाही ना नाही ना. मोबाईल घेत आहेत मोबाईल. इथे घरच्या फोनचे बिल भरायचे वांदे आणि मोबाईल वरती बोलतायत. रमाकांतराव आता मोबाईलचं एवढं मोठं बिल जेव्हा हाती पडेल ना तेव्हा डोळे गरगरतील, घाम फुटेल, छातीत धडधडेल. इन शॉर्ट हार्ट अटॅक येईल. इसे कहते हैं ईट का जवाब पत्थर से. हा डॉक्टर लागू तुम्ही लागलीच या आणि त्यांना लागू पडेल असं औषध द्या. हा ठीक आहे. आता काय करायचं? शववाहिनी मागूया. शुभ शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली. रमाकांत रमाकांत अय्यो गचकले वाटतं. नाही अजून. रमाकांतराव कसे आहात तुम्ही? आला यमाचा असिस्टंट आला. आता काय मी जगत नाही. नाही ना माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करशील? मला मोबाईलचं बिल दाखवशील? ती मनोकामना मी पूर्ण करेन. हा विजयराव तुम्हाला काय बोललो बिल्लो असेल तर मला माफ करा. नशिबाचं काय सांगता येत नाही. आज मी या कोर्टवर आहे. थोड्या तुम्ही याल इथे. रमाकांतराव तुमच्या भावना मला समजताय. नशीब आमचं. पण आता तुम्ही एकदाचे जाताच आहात म्हणून मी काही तुम्हाला टोमणा मारत नाहीये. नाहीतर असं जबरदस्त उत्तर दिलं असतं. ऐको बाबा ऐको. तुझे मुक्त फळ ऐको. पूर्वी मरणासमयी रामायण महाभारत ऐकवायचे. आता तुझी बोलणी ऐकून जीव सोडतो. खबरदार जर जीव सोडून गेलात तर जाताना एकही गोष्ट मागे सोडून जायची नसते. विजय
तू माझं कुंकू पुसायला निघालास? ताई अगं बाजारात टिकल्या 2-4 रुपयाला मिळतात. रोज नवीन व्हरायटी तरी मिळेल. अगदी खरं बोलतोय तो. नाही ना, तू दुसरं लग्न कर आणि याला दे हाकलून दे, म्हणजे तू सुखी होशील. अरे बापरे, यम आला. मोबाईलचं बिल आलं. अरे माझ्यासाठी यमच तो. मी घेऊन येतो. हो, यमाला आणायला रेडा चालला बघ. चालेल. रमाकांत, मला एकटीला सोडून जाऊ नका हो. अगं तिकडे तरी मला एकटं जाऊ दे. मी यमाकडे सती सावित्री सारखी तुमच्या प्राणांची भीक मागेन. सारखे सारखे ट्रिक्सिन करायला यमाला वेळ नाही ग तेवढा. रमाकांत नका हो जाऊ. आलं मोबाईलचं बिल आलं. अरे ऐकव ऐकव, आनंदाने आकडा ऐकव. आनंदानं आकडा ऐकवायला तो काय मटक्याचा आकडा नाहीये. 5409 रुपये. तुम्ही ठीक आहात? हो अगं एकदम ठीक आहे. आता माझ्या दुश्मनाची जायची वेळ आली आहे. म्हणजे सकाळपासून तुम्ही ठीक होतात? हा? हे सगळं नाटक होतं. विजय ये, आता तू इथे झोप. नाटकाचा पडदा पडायची वेळ आलेली आहे. नाही, तुझ्या म्हणण्यानुसार मी मोबाईल घेतला. तू सांगितल्याप्रमाणे मित्रांना फोन नंबरही दिले. त्यानुसार फोन खणखणू लागले. तू कुंसितपणे हसायचास. इथे मी मिनिटं बोलायचो, तसं बिल वाढत जायचं. तुझा चेहरा प्रफुल्लित व्हायचा. एकूणच हा मोबाईल तुझा बदला घेण्याचं कारण होतं. म्हणजे नाही नाही, बिल मोठ्या आनंदाने वाचलंस. अरे बिलावरचं नाव तरी वाच. विजय मयेकर. म्हणजे अरे मोबाईल मी तुझ्या नावे घेतला, त्याचा पुरेपूर फायदा उठवला, बिल सुद्धा मस्त फुगवलं. आता ते फेर तू. इसे कहते हैं ईट का जवाब पत्थर से.